नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. घरांमध्ये पाणी शिरलं, पूल वाहिला, रस्ता खचला. निकृष्ट कामावर नागरिकांचा गंभीर आरोप. नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. नाशिकमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. चोपडा लॉन परिसरात स्कूल व्हॅन आणि महापालिकेची घंटागाडी पाण्यात अडकली असल्याचं दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. कुंभमेळ्याची सुरू असलेली अनेक कामं पाण्यात गेली आहेत. तसेच गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कुंभमेळ्याची सुरू असलेली अनेक कामे पाण्यात गेली आहेत. तसेच गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय. सातपूर येथे नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सातपूर ते मौलेमळा येथील रस्ता बंद करण्यात आला. पोलीस विभाग व महापालिका यांच्या समवेत तलाठी उपस्थित असून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड लावण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पिंपळगाव बहुला या ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला आहे. नाल्यावर बांधलेल्या छोटे खाणी पुलाचं काम निकृष्ट असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला. कार रस्त्यातच अडकली असून गंगापूर रोडवर साचलेल्या पाण्याखाली असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने कार पूर्णपणे अडकली. तर त्र्यंबकेश्वरला 24 तासात विक्रमी 245 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.